न्यूज 18 लोकमत विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। राज्यामध्ये सध्या सभांचा धडाका सुरू आहे आणि त्यातच आव्हानं आणि प्रतिआव्हानं दिली जात असल्या कारणामुळे जळगाव जिल्ह्यातलं जे वातावरण आहे ते आता तापायला लागलेलं आहे। पाचोऱ्यात सभेत घुसेन असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय, तर त्यावर संजय राऊतांनी सुद्धा प्रतिआव्हान दिल्याने संघर्षाची चिन्ह निर्माण झाली आहेत। पाहुयात त्याविषयीचाच हा रिपोर्ट। चौकटीत बोलावं नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। घुसाने परत जाऊन दाखवा। मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांनी तोफ गोळे डागायला सुरुवात केली आहे। मागील वर्षी एकाच पक्षात सोबत असलेले गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांचे मार्ग आता वेगळे झालेत। परिणामी एकेकाळी विरोधकांवर तुटून पडणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांवर तुटून पडतायत। गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं, मात्र संजय राऊतांना थेट इशाराच दिला। संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। गुलाबराव पाटलांनी थेट सभेत घुसण्याचा इशारा दिल्यानंतर संजय राऊत शांत बसणं शक्यच नव्हतं। गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी टीझरच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। सोशल मीडियात टीझरच्या माध्यमातून प्रचार केला जातोय, तर दुसरीकडे सभेच्या मैदानावर सुद्धा व्यासपीठ उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यातल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। यावेळेला दिवंगत RO पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, मात्र त्याच वेळेला राजकीय संघर्षालाही सुरुवात झाली आहे। घुसान वाट बघतोय आम्ही, घुसा आणि परत जाऊन दाखवा। घुसान वाट बघतोय आम्ही, घुसा आणि परत जाऊन दाखवा। गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर तोफ डागल्यावर एकनाथ खडसेही मैदानात उतरले। एकनाथ खडसेंनी गुलाबरावांना जोरदार टोले लगावले। गुलाबरावांनी हा सल्ला देणं की चौकटीमध्ये राहून त्यांनी बोलावं मला वाटतं हास्यास्पद आहे। गुलाबराव कधी चौकटीत बोलले? आजपर्यंत चौकटीबाहेर गुलाबराव अनेक वेळा बोलले। चौकटीबाहेर बोलू नये ही अपेक्षा ठीक आहे, पण याची सुरुवात आपण स्वतःपासून केली तर अधिक संयुक्तिक होईल। गुलाबराव पाटलांनी दिलेला इशारा आणि संजय राऊतांनी दिलेलं प्रतिआव्हान यामुळे राजकीय संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी दोन्ही बाजूंकडून सामंजस्य राखण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये कितीही राजकीय वैमनस्य जरी असलं तरी जुने ऋणानुबंध अजूनही कायमच आहेत। राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये दुरावा जरी असला तरी पुन्हा एकत्र येणं काही अवघड नसल्याचं कोल्हापुरातल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झालेलं आहे। पाहुयात त्याच विषयीचा हा रिपोर्ट। ठाकरे गट शिवसेनेतला दुरावा संपला। आघाडीनं डावललं, शिवसेनेनं तारलं। ठाकरे गटाला शिवसेनेची साथ, शिवसेना भाजपच्या साथीने नवा खेळ। राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं राजकीय वैर आता सगळ्यांच्या परिचयाचं झालंय। मात्र हाच ठाकरे गट आणि शिवसेनेनं कोल्हापुरात हातात हात घातले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजार समितीच्या निवडणुकीत डावलल्यानंतर ठाकरे गटानं शिंदे गट आणि भाजपसोबत हातमिळवणी केली। त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीच्या 18 जागांसाठीची निवडणूक रंगतदार होणार आहे। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पुन्हा एकदा धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गटानं दंड थोपटलेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी बाजार समिती कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे आम्हाला काल डावलल्यानंतर स्वतंत्र पॅनल करण्याची आमची घोषणा आम्ही केली होती। त्याप्रमाणे आज आम्ही कोल्हापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष मिळून आम्ही युती केली आणि आम्ही या बाजार समितीमध्ये एकूण 18 उमेदवार जाहीर केले। कोल्हापूर बाजार समितीत एकूण 18 जागा आहेत। त्यातल्या 8 जागा भाजप आणि मित्र पक्षांना देण्यात आल्या आहेत।
ठाकरे गट आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 4 आणि शेकापला 2 जागा देण्यात आल्या आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं याचा प्रत्यय देणारी ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतेय. जिल्हा स्तरावरचं हे राजकारण म्हणजे आगामी काळातील राज्यस्तरीय राजकारणाचा ट्रेलर तर नाही ना, या विषयाची चर्चा आता रंगू लागली आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. राज्यामध्ये गेल्या एक आठवड्यापासून जी चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरलीच. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालीच आणि या युतीमुळे राजकीय समीकरण बदलणार आहे. पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. भाजपच्या कमळाला एनसीपीचं घड्याळ. नवी युती, नवी समीकरण. काँग्रेसला सोडून भाजपशी हात मिळवणी. राष्ट्रवादीच्या भूमिकेनं काँग्रेसला धक्का. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा अखेर भंडारा जिल्ह्यात तरी खरी ठरली आहे. जिल्ह्यातल्या 6 बाजार समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं महाविकास आघाडीला धक्का बसलाय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये एकत्रित येऊन निवडणूक लढली तर ते कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ते कार्यकर्ता सोबत येऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जर एकत्र आले आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जर समजा 2 पक्ष जर एकत्र आले तर निश्चितच याच्यात काही खूप मोठी गोष्ट झाली असं मला वाटत नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाठोपाठ भंडाऱ्यातही भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीचा पॅटर्न पाहायला मिळाला. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीनी कोणाबरोबर जायचं त्यांनी ठरवायचं, तो भूमिका नाही. पण काँग्रेस पक्षाच्या कडून कुठेही भाजप सोबत कुठल्याही आमच्या एखाद्या स्थानिक नेत्यांनी अशी युती केली असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही पाठवलेले आहेत. 30 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानं जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदललेली आहेत. याचा परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा पद्धतीची युती होत असल्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि याचेच जे पडसाद आहेत येणाऱ्या निवडणुकात होतील का, येणाऱ्या भविष्यातील निवडणुका ज्या लोकसभा आहेत, विधानसभा आहेत, तर या ठिकाणी कशा पद्धतीचं भविष्यात अलायन्स राहील याकरता कार्यकर्ते अचंबित झालेले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे महाविकास आघाडीला तडा गेलाय. आता हा तडा एका जिल्ह्यापुरता राहतो की त्याची पुनरावृत्ती इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा होते, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नेहाल पुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. जलसंघर्ष यात्रा काढणारे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं एका नव्या वादाला सुरुवात झाली. अकोला ते नागपूर ही जलसंघर्ष यात्रा काढताना परवानगी घेतलेलीच नसल्याचं पोलिसांनी सांगितलं, तर राज्यात मोगलाई सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. 69 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला सरकारनं स्थगिती दिल्याच्या विरोधात जलसंघर्ष यात्रा काढण्यात आलेली होती. जलसंघर्ष यात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर धामणा गावात पोलिसांनी यात्रा रोखली. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अकोल्याला आणलं. अकोल्यातही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या 69 गावांना पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द केला होता. त्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी खारपान पट्ट्यातील पाणी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. 8 दिवसात स्थगिती उठवली नाही तर जलसंघर्ष यात्रा दिल्लीला नेण्याचा इशारा देण्यात आलाय. आम्ही 8 दिवस पुन्हा देवेंद्रजीची वाट पाहू. त्यांनी जर ही स्थगिती उठवली नाही तर निश्चितपणे हे टँकर घेऊन आम्ही दिल्लीला नरेंद्र मोदींना भेट देऊ, देशाच्या पंतप्रधानांना घेऊन जाऊ की तुमच्या राज्यात आज रोजी कशा पद्धतीनं जनता पाणी पिते, तुम्ही पिऊन पहा. कारण की ह्या पाण्याला तुमचे राज्यकर्ते, तुमचे ह्या महाराष्ट्रातले नेते जे तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजतात त्या नेत्यांनी आम्हाला स्थगिती दिली. आमदार नितीन देशमुखांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईतही उमटले. संजय राऊतांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली.
आमदारांना कार्यकर्त्यांना अटक केली, 144 कलम लावले. म्हणजे एखादी दंगल शमवण्यासाठी मोठा फौजफाटा आणावा अशा प्रकारे हजारो पोलीस तिथे आणले गेले आणि नितीन देशमुखांना अटक करून घेऊन गेले. त्याला मोगलाई नाही म्हणायचं तर काय, महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची मोगलाई सुरू. पण हा नेमका वाद कशामुळे निर्माण झाला तेही पाहूया. महाविकास आघाडी सरकारनं खारपाण पट्ट्यातील 690 गावांना दिलासा दिला होता. गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. वान धरणातील पाणी 69 गावांसाठी आरक्षित करण्यात आलं. मात्र तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर पाणी पुरवठा योजनेला स्थगिती देण्यात आली. या योजनेत 93 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात. उद्या महाविकास आघाडी सरकारचं सत्ता या महाराष्ट्रात आल्यानंतर आज ज्या क्रूर पद्धतीने तुम्ही सैतानासारखे वागलात याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, हे लिहून ठेवा. पाण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटलंय. मात्र तहानलेल्या शेतकऱ्यांची तहान राजकारणामुळे भागणारी नाही. परिणामी पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. अकोल्याहून कुंदन जाधवसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थांसमोर एक वेगळाच पेच निर्माण झालाय. कारण काही बँकांनी ही नाणी स्वीकारायला असमर्थता दर्शवली आहे आणि त्यामुळे आता यावर तोडगा कसा काय काढावा असा प्रश्न साई संस्थांसमोर निर्माण झालाय. साईबाबांच्या शिर्डीत दररोज लाखोंच्या संख्येनं भाविक भेट देत असतात. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक आपल्या श्रद्धेनुसार साईंच्या दानपेटीत दान करतात. या दानामध्ये सुट्या नाण्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दर आठवड्यात शिर्डीतल्या दानपेटीत 17 लाख रुपये जमा होतात. तर वर्षभराचा विचार करता तब्बल 3.5 कोटी रुपयांची नाणी निघतात. पण आता हीच दान झालेली नाणी जमा होणाऱ्या बँकांसाठी डोकेदुखी ठरतायत. आपल्याकडे महिन्यातनं 8 ते 9 वेळा मोजणी होते आणि या मोजणीच्या वेळेस प्रत्येक मोजणीच्या वेळेस साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये किमतीचे इतके मूल्याचे इतके नाणी पेटीमध्ये जमा होतात. सदरील नाणी काउंटिंग झाल्यानंतर बँक घेऊन जातात आणि त्यांच्याकडे ते स्वतः ठेवतात. परंतु याच्या प्रमाण खूप जास्ती झाल्यामुळे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून झाल्यामुळे बँकेकडे ती नाणी ठेवण्यासाठी आता जागा उपलब्ध नाही. त्यामुळं बँक काउंटिंगसाठी सहकार्य करण्यातही बऱ्यापैकी टाळाटाळ करते आहे. साईबाबा संस्थांची जवळपास 13 विविध बँकेत खाती आहेत. शिर्डीतील 12 तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साई संस्थांची खाती आहेत. या सगळ्या बँका साई संस्थांकडून जमा होणारे पैसे आणि नाणी घेऊन जातात. आता मात्र बँकांना नाण्यांचा हा भार सोसवत नाहीये. प्रत्येक बँकेकडे जवळपास 2 कोटी रुपयांची नाणी तशीच पडून असून यातील 4 बँकांनी तर पैसे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. साईबाबा संस्थांची जी तदर्थ समिती आहे, तदर्थ समितीने असा निर्णय घेतला आहे की वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या ज्या जिल्ह्यातल्या इतर शाखा आहेत या ठिकाणी यांना आपण पत्र देऊन त्यांच्याकडे अकाउंट उघडावे, जेणेकरून हे कॉईन्स डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी इतर तालुक्यात जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. परंतु या निमित्तानं मी भारतीय रिझर्व्ह बँकेलाही विनंती करेल की व्यवस्थापन समितीने आपणासही अशी विनंती करत आहे की या कॉईन्सचे नियोजन करण्यासाठी स्वतः RBIने सुद्धा आम्हाला मदत करावी. दानपेटी देणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थांपुढे तसंच बँकांपुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील तसंच परत जिल्ह्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडण्याचा संस्थांचा विचार आहे. एवढंच नाही तर नाण्यांच्या या बिकट प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संस्थांनं थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्याचीही तयारी सुरू केली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आलंय. मात्र शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते अजित पवार यांचं नावच नाही.
त्यामुळे अर्थातच चर्चेला तोंड फुटलेलं आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस कायम असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईमध्ये शुक्रवारी कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलंय. मात्र पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेत अजित पवारांचं नाव नसल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची नावं आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकायचं राहून गेलं की जाणीवपूर्वक वगळण्यात आलं असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय. एकीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलंय, तर दुसरीकडे अजित पवार चिंचवड दौऱ्यावर असणार आहेत. अजित पवारांचे उद्याचे कार्यक्रम 21 एप्रिल शुक्रवार सकाळी 9:30 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9:15 वाजता पत्रकार परिषद अजित पवार घेणार असून दुपारी 4:30 वाजता चिंचवडच्या न्यू इंग्लिश स्कूलला ते सदिच्छा भेट देणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता एका वृत्तपत्राला त्यांची प्रकट मुलाखत आहे. असा अजित पवारांचा शुक्रवारचा दौरा आहे. पण मुंबईतील कार्यकर्ता मेळावा सोडून अजित पवार चिंचवडला जाणार असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देखिए कि ये मुझे जिस प्रकार से आप जानकारी दे रहे हैं, एनसीपी की बैठक में अजीत दादा का नाम नहीं है, तो उनके पार्टी का ये अंदरूनी मामला है. इसमें मेरा दखल अंदाजी करना योग्य नहीं है. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सामना वृत्तपत्रातल्या लेखातूनही त्याचे संकेत दिले होते. त्यामुळं त्या चर्चांना बळ मिळालं होतं. मात्र अजित पवारांनी त्या चर्चांचं खंडन केलं होतं. पण आता मुंबईतल्या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नसल्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अदानी प्रकरणावरून काँग्रेसनं रान पेटवलं असताना उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईमध्ये सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण पवारांनी अदानी प्रकरणी जेपीसीची गरज नसल्याचं वक्तव्य केलंय आणि यूपीएतील मतभेद चव्हाट्यावर आलेत. प्रधानमंत्री जी कहते हैं सबका साथ सबका विकास, मगर आज हिंदुस्तान की सरकार एक आदमी के साथ खड़ी है और एक आदमी का पूरा विकास करती है. ये देखिए 2014 से पहले का अदानी जी का बिजनेस का नक्शा. बिजनेस बढ़ना अच्छी बात है, मगर यहाँ बिजनेस बढ़ा नहीं है, यहाँ तो जादू हुआ है. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. प्रधानमंत्री जी, मैं फिर से पूछता हूँ, हिंदुस्तान की पूरी संपत्ति, पूरा का पूरा धन एक व्यक्ति के हवाले क्यों किया गया? केंद्र सरकारनं विमानतळापासून रस्त्यांपर्यंत सगळं काही अदानी समूहाला आंदन दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. याविषयी त्यांनी एक ट्विट केलंय. अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर आरोपांची राळ उडवून दिली आहे. अदानी उद्योगातील 20,000 कोटी कुणाचे असा सवाल काँग्रेससह विरोधकांकडून करण्यात आलाय. अदानींच्या मुद्द्यावरून एकीकडे काँग्रेसकडून पंतप्रधानांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अदानींशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी राहुल गांधींनी अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली, तर त्याचवेळी उद्योगपती गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून शरद पवार साहेब आणि अडाणी साहेबांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे चांगले संबंध असल्यावरही भेटीगाठी होऊ शकतात. अदानी प्रकरणाची जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली जाते. संसदेच्या अधिवेशनात त्यावरून बराच गदारोळ झाला. पण शरद पवारांनी काँग्रेसच्या मागणीला छेद देणारी भूमिका घेत अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं. पवारांनी काँग्रेसच्या आरोपातील हवा काढून घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. खरं तर पवार आणि अदानी यांच्यात काही पहिली भेट नाहीये.
गेल्या वर्षी 16 जूनला बारामतीतल्या पवारांच्या एका कार्यक्रमाला गौतम अदानींनी हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा त्यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लातूरमधील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यावरून आता राजकारण सुरू झालंय. नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी हा पुतळा इतरत्र हलवण्याची शक्यता आहे. मात्र लिंगायत समाजानं याला विरोध केलाय आणि त्यावरूनच काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने सामने आलेले आहेत. लातूर शहरातल्या या महात्मा बसवेश्वर पुतळ्यावरून काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर रत्नागिरी महामार्ग लातूर शहरातून जात असून या मार्गात महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा आडवा येतोय. त्यामुळे हा पुतळा इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र हा पुतळा इतरत्र हलवण्यास लिंगायत समाजानं कडाडून विरोध केलाय. पुतळा हलवू नये यासाठी बसवेश्वर चौकात आमरण उपोषण त्यांनी सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसंच महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा इंचभरही इतरत्र हलवू देणार नाही असं आश्वासन दिलं. या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार अमित देशमुखांवरही त्यांनी टीका केली. काही लोक हा जो विषय सुरुवात झाला, काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने या विषयाला जो हँडल केला त्याची नोंद आम्ही वरिष्ठांपर्यंत, म्हणजे सरकारमधल्या वरिष्ठांपर्यंत, केंद्रातल्या वरिष्ठांपर्यंत आणि राज्यांच्या वरिष्ठांपर्यंत पाठवलेली आहे. त्याचाही जॉब वरिष्ठांकडनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला जाईल आणि कुठंतरी एक राजकीय वास कशा पद्धतीने हा विषय तयार करणे आणि विषय तयार करून एक नवा मार्ग हा कसा बनवता येईल असा काही जणांचा प्रयत्न आहे. संभाजी पाटील यांच्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केलाय. भाजप आमदारांनी जाणीवपूर्वक राजकीय खोडसाळपणा केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. कुठेतरी राजकीय खोडसाळपणा देण्याची भूमिका माननीय आमदार संभाजी पाटील यांनी केलेली आहे. कारण हा भावनिक विषय आहे. हा सर्व लातूरकरांना माहिती आहे की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा विषय किती नाजूक आणि भावनिक आहे. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यावरून काँग्रेस आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. तर इकडे प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका उपोषणकर्त्यांची आहे. हा जो शिरोड पुतळा आहे तो मराठवाड्यामध्ये एकमेव पुतळा आहे. म्हणून ह्या म्हणजे लिंगायत समाजाच्या अस्मितेचाच नाही, खरं तर अस्तित्वाचा देखील प्रश्न आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये ठोसपणे आम्हाला पुतळा या ठिकाणी हलवणार या संदर्भातली मिळत नाही ग्वाही, तोपर्यंत उपोषण हे चालूच राहणार आहे. महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्यावरून अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात राजकीय संघर्ष पेटला असून आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लातूरहून नितीन बनसोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रामनवमीच्या पहाटे छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक दंगल उसळली. त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. दंगल प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची सुद्धा चिन्ह नाकारता येत नाहीत. छत्रपती संभाजीनगर हे पूर्वीपासूनच संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. 29 मेच्या मध्यरात्री किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान दगडफेक झाली आणि दिवस उजाडायच्या आत सर्व काही शांतही झालं. पण त्यावरून सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दंगली प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेत. दंगलीसाठी दानवे यांनी थेट पोलिसांनाच जबाबदार धरलाय. पोलीस आयुक्तांना याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की दंगल व्हावी असं पोलीस आयुक्तांना वाटत होतं. काही सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून अशा प्रकारची शंका निर्माण व्हायला जागा आहे. दंगल पेटली असताना पोलीस कुमक लगेच का पाठवण्यात आली नाही? संध्याकाळी 2 गटात झालेल्या वादाची दखल पोलिसांनी वेळीच का घेतली नाही? पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या माहिती आधारे कार्यवाही का केली नाही? अग्निशमन दलाच्या गाड्या पोलिसांनी घटनास्थळी का जाऊ दिल्या नाहीत?
असे सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेत. पोलीस मुख्यालयातून सीपींना डीसीपींना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूमने फोन केले तरी सीपींनी फोन उचलले नाही अशा प्रकारची माहिती आहे. मग ही जबाबदारीचा अर्थ तुम्हाला माहिती होतं, होऊ द्यायचं होतं का काय? तुम्हाला 2 तास हे सगळं जळू द्यायचं होतं की काय? तर या प्रकरणाची चौकशी डिटेल झालीच पाहिजे. अंबादास दानवे यांच्या त्या पत्राला भाजपनं उत्तर दिलंय. भाजपचे महामंत्री संजय केनेकर यांनी दानवेंवर आरोप केलेत. मुख्यमंत्री यांनी दानवेंच्या पत्राची दखल घेऊ नये असंही केनेकरांनी म्हटलंय. दरम्यान एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दंगल भडकवली असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. खरं तर अंबादास दानवेमध्ये हिंमत असेल तर ज्या व्यक्तीने ही दंगल घडवली, ज्या पक्षानं दंगल घडवली, एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलीलचं यांनी नाव घेऊन दाखवावं, हे नाव घ्यावं जे खरं ज्यांनी खरं दंगल घडवली. छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीला 3 आठवडे उलटून गेलेत. शहरातील जनजीवन सुरळीत झालंय. मात्र आगामी निवडणुकीपर्यंत राजकारण्यांचं हे दंगलीवरून आरोप प्रत्यारोपांचं गुऱ्हाळ सुरूच राहणार असल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अंबादास दानवे यांनी विचारलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. अर्थातच त्याची चौकशी होईलच, तपास होईलच. आरोप प्रत्यारोप नेत्यांचे होत राहतील, त्याची झळ सामान्य नागरिकाला बसू नये एवढीच किमान अपेक्षा आहे. आता आपण सोन्याविषयी बोलूया. आपण सगळेजण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. सोनं जसं का होईना आपल्याला घेता येईल आपण ते घेऊन ठेवतो. कशासाठी? वेळ आली तर ते विकता येईल किंवा तारण ठेवता येईल, गहाण ठेवता येईल. पण इथे काय झालंय बघा, अत्यावश्यक कामासाठी तात्काळ पैसे मिळावेत म्हणून अनेक जण सोनं तारण ठेवून कर्ज घेतात. बँकेत गहाण ठेवलेलं तुमचं सोनं आपोआप जर कमी झालं तर तुम्हाला धक्काच बसेल ना. असाच काहीसा प्रकार सांगलीत घडलाय. शेतकऱ्यांनी बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट झाल्याचा प्रकार समोर आलाय. सांगली जिल्हा बँकेच्या कवठे एकंद या शाखेत हा प्रकार घडला. 1-2 नव्हे तर तब्बल 13 शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडलाय. 200 शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. तारण ठेवलेल्या सोन्याचं वजन घटलं. सांगलीत 200 शेतकऱ्यांची तक्रार. जिल्हा बँकेतील प्रकारानं खळबळ. शेतकऱ्यांचं सोनं चोरणारे कोण? सांगलीतल्या शेतकऱ्यांनी बँकेत तारण ठेवलेल्या सोन्यात घट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आर्थिक अडचणींच्या काळात शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या कवठे एकंद शाखेत सोनं गहाण ठेवलं होतं. जवळपास 200 शेतकऱ्यांनी सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवल्या होत्या. त्यातील काही शेतकऱ्यांनी हे सोनं सोडवलं त्यावेळी सोन्याच्या वजनात घट झाल्याचं आढळलंय. पहिले तक्रारदार हे कवठे एकंदमधील विश्वासराव पाटील हे होते. त्यांनी कवठे एकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली. 12 एप्रिलला त्यांनी दागिने सोडवल्यानंतर त्यात घट झाल्याचं आढळून आलं. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदारानंही बँकेत गहाण ठेवलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्यांचं वजन कमी भरल्याची तक्रार केली. तिने ह्या पिढ्याच्या अंगठीमध्ये तिने बरोबर ज्या अंगठ्या प्रमाण आहेत त्या अंगठीच्या बरोबर बारीक साईज पुढे कट मारलेला आहे. कट मारलेला होई दिसते कट मारलेला. मी अंगठ्या माझ्या दोन्ही वजन केल्या तर मला त्यात प्रत्येक अंगठीत 1.5 ग्रॅम वजन कमी मिळाले. माझी अंगठी मला भरून मिळावी आणि जो कोण यात कट करून घेतलाय त्याला बडतर्फ करावं, त्याला सजा व्हावी. ते ठेवताना पावतीवर आहे 10-50 काय आणि त्यांनी धरलं 10-30 धरलं पण प्रत्यक्षात भरली 9,770. जिल्हा बँकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यालयातून अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कवठे एकंद शाखेत पाठवलं. कवठे एकंद शाखेत एकूण 122 शेतकऱ्यांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं. त्यातील 13 शेतकऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचं समोर आलंय. एकूण 7 ग्रॅम सोन्याची घट झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणी बँक प्रशासनानं संशयित व्यक्तीची तात्काळ बदली करत चौकशी सुरू केली आहे. तसंच तक्रारदार शेतकऱ्यांनी जितकी घट झाल्याची तक्रार केली आहे त्यानुसार चौकशी करून तात्काळ पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जातोय. तसंच जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत सोनं गहाण ठेवण्याच्या पद्धतीत देखील बदल करण्याचं जाहीर करण्यात आलंय.
अशा वेळंगच्या वजनामध्ये थोडा मिलीग्राममध्ये फरक आला आहे. अशा 13 लोकांच्यामध्ये 7 ग्रामचा फरक आलेला आहे. त्याची भरपाई आम्ही ताबडतोब करून द्यायला सांगितलेली आहे आणि जो कोणी संशयित दोषी आहे त्याची ताबडतोब बदली इथे केलेली आहे. त्याची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्याच्यावर सक्त कार्यवाही केली जाईल. कष्टानं कमवलेल्या पैशातून बनवलेले सोन्याच्या दागिन्यांमध्ये बँकांच्या लॉकरमध्येच घट होत असल्यानं या प्रकरणानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सांगलीतील या प्रकरणानं सोनं तारण योजनेबाबतच संशय उपस्थित केला आहे. आसिफ मुरसळ, न्यूज 18 लोकमत, सांगली. आज दिवसभर अजून एक विषय चर्चेत होता, तो म्हणजे आयकर विभागाची छापेमारी. बांधकाम व्यावसायिक जे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत त्या शहरांमधल्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरांवर, कार्यालयांवर छापेमारी झाली. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या 20हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे घातले. त्यामुळे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचं धाबत जाणवलेलं आहे. नेमकं प्रकरण काय बघूयात. गुरुवारी पहाटे आयकर विभागानं नाशिक शहरात ऑपरेशन बिल्डर राबवलं. एकाच वेळेला 20हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. त्यासाठी 4 जिल्ह्यातल्या 100हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी तसंच 50हून अधिक वाहनं आणि मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. नाशिकमधल्या दीपक बिल्डर्स, विराज इस्टेट, भाविक बिल्डर्स आणि क्रिश डेव्हलपर्स अशा प्रमुख बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागानं झाडाझडती घेतली. ज्या कार्यालयांवरती छापेमारी करण्यात आली, ज्यामध्ये घरं असतील, बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स असतील, त्याबरोबर काही फार्म हाऊसेस असतील, अशा सगळ्याच ठिकाणी हे अधिकारी जे आहे ते दाखल होत आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय सर आप क्या कारवाई कर रहे हैं आप? सर क्या कारवाई कर रहे हैं आप लोग? आयकर विभागानं ही कारवाई करताना कमालीची गोपनीयता बाळगली होती. तसंच छाप्यासाठी खासगी वाहनांचा वापर केला होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जराही कुणकुण लागली नाही. पोलिसांचा असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही अधिकारी या ठिकाणी दाखल झालेला आहे. मात्र ज्या बांधकाम व्यावसायिकांना काही वेळापूर्वी या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणून पुन्हा एकदा परत घेऊन नेण्यात आलेलं आहे. आता या छापेमारीमध्ये आयकर विभागाला किती घाबाड सापडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकाच वेळी अशा पद्धतीच्या छापेमारीमुळे शहरामध्ये एक बांधकाम व्यावसायिकांचे धाबे पूर्णतः दणाणले आहे. आयकर विभागानं केलेल्या छापेमारीतील बहुतेक बांधकाम व्यावसायिक हे बऱ्याच काळापासून आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यामुळे आता पुढचे 2 दिवस चालणाऱ्या या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र या सिनेस्टाईल छाप्यांमुळे महाराष्ट्रातल्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, अचूक बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच असतो. मात्र घडणाऱ्या घडामोडींचं विश्लेषण करणारे आमचे स्पेशल रिपोर्ट्स आपण न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये बघत असतो. आज इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.